जय गजानन भक्त मंडळी, तुम्ही आम्ही सगळेजण एकाच मार्गावरील आपण सगळेजण सहप्रवासी आहोत आणि मग सहप्रवासी म्हणून सोबत चालत असताना एकमेकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये आपण आपला सहभाग नोंदवला पाहिजेत. आपण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यावर मग सगळेजण सुखी झाले पाहिजे आणि प्रत्येक जण आपापल्या दुःखातून मुक्त झाला पाहिजे. याच्यावर चर्चा करत असताना आपण याच्यावर असलेल्या काही उपायांबाबत चर्चा करत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की ईश्वर प्राप्तीचा किंवा दुःखातून संकटातून मुक्त होण्यासाठीचा जे काही आपल्याला मार्ग किंवा उपाय सांगितले जातात, जे काही शॉर्टकट सांगितले जातात, तर असा दुःखातून संकटातून मुक्त होण्यासाठी किंवा देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो. आणि जे काही आपल्याला शॉर्टकट सांगितले जातात की कोणी म्हणते हे 16 उपवास करा, कोणी म्हणते ही पूजा करा, कोणी म्हणते हा धागा बांधा, कोणी म्हणते त्याच्या वाऱ्या 5 करा, कोणी असं काहीतरी जे काही उपाय आपल्याला सांगितले जातात की ह्या 3 गोष्टी करा तुम्हाला लगेच चमत्कार दिसेल, किंवा जे काही टीव्हीवर दुकान मांडून बसलेले जे काही बुवा महाराज बाबा असतात की जे काही आसाराम पासून तर कंसाराम पर्यंत, तर चुकूनही यांच्या नादाला लागू नका. असा कुठलाही शॉर्टकट नसतो आणि हे सगळं थोतांड आहे. हा कुठलाही भक्ती मार्ग नाही. आपल्याला जे काही परंपरागत 2 भक्ती मार्ग सांगितलेले आहेत, तर जे काही भक्ती मार्ग असतील तर त्याच्यामध्ये एक पहिला आपण जर हिंदू आपण जे काही शास्त्र पुराण या गोष्टीवर चर्चा करत असतो, तर याच्यामध्ये जो काही आपल्याला मार्ग सांगितलेला आहे तर तो कर्मकांडाचा मार्ग आहे. आणि तो कर्मकांडाचा मार्ग चुकीचा आहे बरोबर आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची नाही, परंतु तो जो काही सांगितलेला आहे तर तो कठीण मार्ग आहे आणि त्या कठीण मार्गाच्या वाट्याला चुकूनही जाऊ नये. जर ते असेल, खरं असेल, तर त्याच्यातून जर समजा तुम्हाला एखादा जर मंत्रजाप करायला सांगितला असेल किंवा एखादा पूजाविधी सांगितला असेल आणि तो सांगितलेल्या प्रथेप्रमाणे जर पद्धतीप्रमाणे होत नसेल, तर त्याच्यातून तुम्हाला योग्य रिझल्ट येण्याऐवजी चुकीचेच रिझल्ट येतील, असा समज आपल्याला करून घ्यायला काही हरकत नसावी. कारण आपण तुम्ही सगळे विज्ञान युगात वावरतो, वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण वापरत असतो. मग तुमच्या हातामध्ये जर जो मोबाईल असेल, आपण समजा एखादा पार्ट खोलला, उदाहरणार्थ चार्जरचं सॉकेट काढलं किंवा आपण कॅमेऱ्याचं सॉकेट काढलं आणि तुम्हाला सांगितलं की ते असं असं बसवायचं आणि मग त्याच्यात जर तुम्हाला सांगितलं की ते बसा तसं सॉकेट त्या पद्धतीने ते बसवा, तर आपल्याला असा अनुभव येईल की आपण ते त्या पद्धतीने सांगितलं त्याप्रमाणे ते सॉकेट तर बसवलं किंवा कॅमेऱ्यात जर असा जोडला, परंतु कुठेतरी एखादा बारीकसा छोटासा तार कुठेतरी आपण जोडता आला नाही किंवा आपण पाहिजे त्या पद्धतीने आपण ते केलं नाही. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल काही वेळानं की आपण तर सगळं व्यवस्थित केलं पण त्या मोबाईलला चार्जिंगच होत नाही, किंवा सगळं व्यवस्थित केलं पण तो कॅमेरा व्यवस्थित दिसतच नाही. किंवा त्याच्यासाठी आपण त्याच्यामधला जो काही तज्ञ आहे तर त्या तज्ञाकडेच जावं लागतं, आपल्याला ते जमत नाही. तसंच याच्यामध्येही असतं. आणि जे काही आपल्या इथल्या जे काही व्यवस्थेनं हे जे काही याच्यातले जे काही तज्ञ म्हणून ज्याला आपण मान्यता दिली आहे, तर ते तज्ञ वगैरे काही नसतात. ते फक्त आपापली दुकानदारी मांडून बसलेले असतात. त्यांच्याकडे असे कुठलेही उपाय नसतात किंवा त्यांना त्याच्यातलं काही कळतच असं नाही. तो काय मंत्र म्हणतो, तो काय करतो, त्याला फक्त त्याच्या पैशाशी मतलब असतो. आणि मग आपण जर त्या पद्धतीने जर चुकीची कामं केली तर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळणार नाहीत. ह्या अशा गोष्टी आहेत. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला जो काही आपल्या संतांनी जो काही ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे, तर तोच खराखुरा मार्ग आहे. आणि मग ईश्वर जो काही संतांनी सांगितला तो कुठल्या मंदिरात नाही, कुठल्या देवळात नाही, तो कुठल्या दगडात नाही, तर तो तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सार्वत्रिकपणे आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही ईश्वर प्राप्तीची सुरुवात होते तर ती स्वतःपासून होते. आणि मग स्वतःपासून कशी होते आणि स्वतःपासून झालेली सुरुवात ही 3 महिन्याच्या आतच तुम्हाला योग्य ते रिझल्ट देऊन जाते. हा आमचा दावा आहे, आमचा अनुभव आहे. आणि मग त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल याबाबतची चर्चा आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये करू. जर तुमच्या काही फीडबॅक असतील, कॉमेंट असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये